नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण चॅप्टर सुरू केलेला आहे अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स, म्हणजे कोन आणि कोनांच्या जोड्या. त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 15 हा आपण घेतलेला आहे. ह्या प्रॅक्टिस सेट 15 नंतर आपण पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत, ज्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, म्हणजेच कोटी कोन. तर हे कोटी कोन कसे असतात ते आपण इथे बघूया. चला तर आता इथे बघा, इथे मी काय केलेलं आहे, राईट अँगल एक ड्रॉ केलेला आहे. हा जो राईट अँगल आहे त्या राईट अँगलचं नाव आहे अँगल पी क्यू आर. हा आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय? काटकोन ज्याचं माप 90 अंश 90 डिग्री असते. तर 90 अंशाचा कोन असतो त्याला राईट अँगल असं म्हणतात. हा जो राईट अँगल आपण असं काढलेला आहे, काटकोन काढलेला आहे, त्याच्यामध्ये एक मी रे म्हणजेच किरण काढतो. बघा तर इथे मी किरण काढतो. हा जो रे आहे तो रे कोणता आहे? QS असा रे काढलेला आहे. आता हा जो राईट अँगल किंवा काटकोन काढलेला आहे, 90 अंशाचा कोन काढलेला आहे, ह्या 90 अंशाच्या कोनामध्ये मध्ये एक किरण काढलेलं आहे, रे काढलेला आहे. त्याच्यामुळे एका अँगलचे दोन अँगल, एका कोनाचे दोन कोन तयार होतात. बघा, हा एक PQS हा एक अँगल तयार होतो. त्याच्यानंतर SQR हा अँगल, असे दोन अँगल तयार होतात. जरी दोन अँगल तयार झाले तरी तो एकाच कोनामध्ये आहेत ते दोन्ही. म्हणजे हा जो कोन आहे, हा जो अँगल आहे, ह्याचं जर माप 90 अंश असेल तर हा जो कोन आहे, हा कोन आहे आणि हा कोन आहे, म्हणजे हा आणि हा PQS आणि SQR असे जे कोन आहेत ते दोन्ही कोन मिळून किती होणार आहे? 90 अंशच होणार आहे. तो एवढाच आहे, 90 अंशाचा एवढाच आहे तो. त्याच्यामुळे तो 90 अंशच होणार, 90 डिग्रीज होणार. ह्याचा अर्थ काय? तर जे दोन कोन असतात त्या दोन कोनांची मापं असतात ती 90 अंश असतील. म्हणजे दोघांची बेरीज जर 90 अंश 90 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतात? कॉम्प्लिमेंटरी अँगल, किंवा त्याला काय म्हणतात? कोटी कोन. तर हा जो आहे त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी अँगल किंवा कोटी कोन. दोन कोन म्हणजे जसं इथे अँगल PQS, अँगल SQR असे दोन अँगल आहेत, ते दोघांची बेरीज आहेत 90 अंश 90 डिग्री. म्हणून आपण असं म्हणू शकतो अँगल PQS अँड अँगल SQR इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे किंवा पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. किंवा मराठीमध्ये म्हणू शकतो अँगल PQS आणि अँगल SQR हे कोटी कोनांची जोडी आहे. एक लक्षात ठेवायची, दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश म्हणजेच 90 डिग्री असेल. सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री, देन द पेयर्स ऑफ अँगल इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असतील तर ते दोन्ही कोन कसली जोडी असतात? तर कोटी कोनांची जोडी असतात. काय लक्षात ठेवायचे आहे? दोघांची बेरीज 90 अंश आलं पाहिजे. हे अशा पद्धतीने आहे, ते सोपं आहे, आपण ते लक्षात ठेवू शकतो. मी पुन्हा जी आहे ती डेफिनेशन तुम्हाला बोलून दाखवतो, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री, दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते तेव्हा त्या कोनांना कोटी कोन असं म्हणतात. तर ही जी आहे ती त्याची डेफिनेशन आहे किंवा व्याख्या आहे, ती लक्षात ठेवायची. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे कोटी कोन असतात ते आपल्याला सांगता येईल, किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल कसे असतात ते सांगता येईल. त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 16 घेणार आहोत. तर चला बघूया प्रॅक्टिस सेट 16. हा प्रॅक्टिस सेट 16 आहे, त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण सुरू करूया. त्याच्यासाठी पहिला क्वेश्चन घेऊया.
पहिला क्वेश्चन आहे, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. काही कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून त्यांच्या कोटी कोनांचं माप लिहायचं आहे. तर मग चला सुरुवात करूया. आपण कोटी कोनांचं माप लिहायला सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल आपण इथे घेऊया. काय आहे, 40 डिग्री. आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल किंवा कोटी कोन किती असतं, 90 अंशाचं. मग आपल्याला 40 दिलेलं आहे, मग उरले किती, 50 उरतात. मग आपण काय करायचं, ते 50 लिहायचं. आपण काय म्हणणार, कोटी कोनाचं माप इथे आपण लिहिणार. किंवा हे तुम्हाला जमत नसेल तर आपला कोटी कोन कितीचा आहे, 90 डिग्री, 90 अंशाचा आहे. मग जे दिलेलं असेल ते 90 अंशामधून वजा करायचं. मग आपण इथे करूया, 90 मायनस किती दिलेलं आहे, 40, किती राहतात, 50. ह्या पद्धतीने लिहायचं आहे. मग इथे बघा, आपण लिहिणार मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. किती आहे ते, 50 अंश. तर या पद्धतीने सोपं आहे. आपल्याला नुसतं तोंडीसुद्धा सांगता येतं. 40 आहेत आणि 90 करायचे असतील, 90 करायचे असतील तर किती लागतील, 50. म्हणून आपलं काय आहे, 50 डिग्री या पद्धतीने. किंवा नसेलच जमत तर मग आपल्याला कोटी कोन किती असतो, 90 अंशाचा असतो. मग जी काय दिलेली असतात, मापं दिलेली असतात, ती सगळी आपल्याला 90मधून वजा करायची असतात. तर हे पहिलं झालं. खरं म्हणजे हे खूप सोपं आहे, तुम्हाला सांगायला नको, तुम्ही सोडू शकता. पण आणखी एखादं घेऊया आपण. दुसरं आहे 63 डिग्री, 63 अंश. आता 63 अंश 90 करायचे असतील तर किती आपल्याला अजून लागतील, किती, मोजा बरं, किती लागतात, 27 बरोबर ना. मग ते आपण लिहिणार. किंवा तुम्हाला जसं म्हटलेलं आहे तसं आपला कोटी कोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी किती असतो, 90चा असतो. त्याच्यातून आपल्याला जो दिलेला असतो अँगल तो वजा करायचा. किती राहतात, 27. मग आपण काय लिहितो, आपण लिहितो मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 27 डिग्री किंवा कोटी कोनाचं माप 27 अंश. ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचं एक घेतो जे तुम्हाला थोडंसं कठीण वाटू शकतं. खरं म्हणजे कठीण नाही, पण बघू. ह्याच्यामध्ये तुम्हाला 7वं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघा, एक्स डिग्री. आता तुम्ही म्हणाल हे काढायचं कसं, सोपं आहे. तसं आपला किती असतो, 90. कोटी कोन किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती असतो, 90 अंश. त्याच्यामधून जे दिलेलं माप असतं, इथे बघा आपण वजा केलं, तसं जे दिलेलं माप आहे ते वजा करायचं. झालं. आता इथे बघा, यांची वजाबाकी होऊ शकते का, नाही होऊ शकत. त्याच्यामुळे डायरेक्ट जसं आहे तसंच ठेवायचं. मग आपण लिहिणार मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90 डिग्री मायनस एक्स डिग्री. कोटी कोनाचे माप 90 अंश वजा एक्स अंश. आता इथे वजाबाकी होतच नाही, ह्या ठिकाणी वजाबाकी होतच नाही, सबट्रॅक्शन होतच नाही इथे. त्याच्यामुळे ते काही सोडवण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे जसं आहे तसंच ठेवून द्यायचं. जर होत असेल तर करायचं. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. खूप सोपं आहे, ते तुम्ही करू शकता. तर हा जो आहे प्रॅक्टिस सेट आपण इथे बघितलेला आहे. त्याच पद्धतीने आता पुढचा प्रॅक्टिस सेट किंवा पुढचा जो टॉपिक आहे तो आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर चला पुढचा टॉपिक सुरुवात करूया. आता इथे बघा, मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. इथे मी अशी एक रेषा काढलेली आहे. त्याला नाव देऊया AC. लाईन AC किंवा रेषा AC असं मी इथे नाव दिलेलं आहे त्याला. आता इथे बघा, हां, हे तरी रेषा दिसत असली तरी सुद्धा तो काय आहे, एक अँगल आहे. आता तुम्ही म्हणाल अँगल कसं काय आहे,
तर बघा आपल्याकडे कोन मापक किंवा ज्याला आपण प्रोटेक्टर असं म्हणतो, तिथे सुद्धा बघा 0पासून जो सुरुवात होतो तो 180 180पर्यंत जातो. 0पासून तर 180पर्यंत कशी तयार होतं, ती लाईनच तयार होते, तुम्हाला दिसते ती. तशीच ही लाईन तयार आहे. समजा इथे 0 आहे, तो असा जात इथे 180 होतं, 180 होतो. तर हा अँगल आहे, ज्याला लिनियर अँगल किंवा रेषीय कोन असं सुद्धा म्हणतात. तर हा जो अँगल आहे, अशा पद्धतीने एक सरळ रेषा असेल तर सरळ रेषा जो असतो तो अँगल कितीचा असतो, 180 180 अंशांचा असतो. तर हा जो अँगल आहे, आता ह्या अँगलचे सुद्धा आपण जसं मागे केलेले होते तसे 2 भाग करूया. मी मध्ये रे काढलेला आहे, त्याला इथे नाव दिलेलं आहे बी आणि इथे दिलेलं आहे डी, म्हणजे किरण BD तयार झालेला आहे. आता बघा हा पूर्ण अँगल होतं, त्या अँगलचे 2 भाग झालेले आहे. हा एक इकडचा भाग म्हणजे ABD, अँगल ABD, कोन ABD, आणि हा दुसरा ह्या साईडचा भाग, हा झाला अँगल DBC. असे 2 अँगल तयार झालेले आहेत. पण मुळात जो अँगल आहे तो कितीचा आहे, 180 अंशांचा आहे. मग त्याचे 2 भाग केले, 3 भाग केले तरी ते किती राहणार आहेत, 180 अंशांचेच राहणार आहेत. तर त्याच्यामुळे त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल, किंवा त्याला म्हणतात, मागे आपण बघितलेला होता कॉम्प्लिमेंटरी अँगल, हा जो आहे त्याला म्हणतात सप्लिमेंटरी अँगल. ह्याला म्हणतात सप्लिमेंटरी अँगल किंवा पूरक कोन. हे जे पूरक कोन असतात किंवा सप्लिमेंटरी अँगल आहे, त्यांची मापं किती असतात, बेरीज किती असतात, सम ऑफ मेजर्स ऑफ पेअर्स ऑफ अँगल्स इज 180. कोनांच्या जोडीचं माप हे 180 अंश, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश येत असेल तर त्याला म्हणतात पूरक कोन. तर आपण इथे काय केलेलं आहे, पूरक कोन काढलेले आहेत. आता इथे मग बघायचं कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कोटी कोन असतात, त्यांचे मापांची बेरीज येते 90 अंश, आणि सप्लिमेंटरी अँगल्स असतात त्यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. त्याच्यामुळे हे सोपं आहे. जसं आपण कोटी कोन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल सोडवलेले आहे तसंच हे पण सोडवायचे आहेत. फक्त इथे बेरीज किती यायला पाहिजे, 180 म्हणजेच 180 डिग्री यायला पाहिजे. ही जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. If the sum of measures of two angles is 180, they are known as supplementary angles. म्हणजेच ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना पूरक कोन असे म्हणतात. तर हे जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं तर लगेच तुम्हाला ते समजेल की कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता आणि सप्लिमेंटरी अँगल कोणता, म्हणजेच कोटी कोन कोणता आणि पूरक कोन कोणता. तर कोटी कोन असतो तो 90 अंशाचा असतो, पूरक कोन असतो तो 180चा, कॉम्प्लिमेंटरी 90 डिग्री आणि सप्लिमेंटरी 180 डिग्री. तर ह्या पद्धतीने ते असतात. तर त्याच्यासाठी आपण पुढचा प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. इथे बघा, राईट द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ अँगल्स गिवन बिलो. म्हणजेच दिलेल्या कोनांचे पूरक कोन लिहा. आता मराठीमध्ये मी लिहिलेलं नाही, मी इथे तुम्हाला बोलून दाखवतो की पूरक कोन लिहा. आता पूरक कोन लिहायचे असतं. आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच कोटी कोनमध्ये जसं आपण बघितलं किती असतं ते 90 डिग्री 90 अंश, आणि मग ते 90 अंशमधून जो काही दिलेला कोन असतो तो आपण वजा करायचो. आता इथे आपल्याला सप्लिमेंटरी म्हणजे किती असणार आहे, 180 डिग्री, आणि त्याच्यामधून जो दिलेला कोन असतो तो वजा करायचा आहे. आता बघा 100 आणि 80 मधून जर आपण हा वजा केला 15 वजा केला तर किती राहतात, बरोबर किती राहतात, 165.
म्हणजेच 165. मग आपण लिहिणार मेजर्स ऑफ द सप्लिमेंटरी अँगल 165. पूरक कोनाची माप 165 अंश असेल तर हे सोपं आहे. आता हे वजाबाक्यात सबट्रॅक्शनच करायचे, त्याच्यामुळे हे तुम्हाला मी जास्त करून दाखवत नाही. आता ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला मी इथे दाखवतो. इथे बघा हा 85 दिलेला आहे. हा जो 85 आहे तो तुम्ही काय करणार, तर आता म्हटलं तर तसं 180 मधून वजा करणार. हा 180 मधून वजा करणार. हा जो आहे हा 180 मधून सबट्रॅक्ट करणार. हा 180 मधून सबट्रॅक्ट करणार. आता तुम्ही इथे 0 आल्यानंतर म्हणाल की कसं करायचं आहे, तर सोपं आहे. कोणत्याही संख्येमधून 0 वजा केल्यानंतर काही फरक पडतो का? नाही, तर तेच राहणार. जसे इथे बघा, इथे काय आहे, समजा 108 असेल, सॉरी 180 असेल. आपला काय आहे तो 180चा आहे, 108चा नाही, 180 180चा आहे. तर 180 मधून जर 0 कॅन्सल केला तर किती राहणार? 180. 180च राहतील, त्याच्यामुळे इथे फरक पडत नाही. आता इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला मागे मी एक्सचा करून दाखवला, 90 वजा एक्स. तुम्ही मागे जाऊन बघू शकता. तसं तुम्हाला इथे काय करायचं आहे, 180 वजा ए ह्या पद्धतीने करायचं आहे. आता 180 म्हणजे 180 मायनस ए केल्यानंतर वजा बाकी होईल का? नाही होत. मग ते तसंच ठेवायचं. काय येईल ते? 180 मायनस ए एवढं येणार आहे, ते तेवढंच ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळे हे ह्याच्यामध्ये काही असं विशेष असं नवीन काही नाही. आता इथे आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहोत. त्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा नवीन असं काही नाही. कम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी दोन्ही लिहायला सांगितलेले आहेत. तर मग इथे आपण ते जे कम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी आहे ती दोन्ही लिहिणार आहोत. त्याच्यासाठी ह्याच्यातले एखाद दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. तर दुसरा क्वेश्चन आपण सुरुवात करूया. दुसरा क्वेश्चन आहे तो तुम्हाला मी इथे वाचून दाखवतो आणि लगेच सोडवायला सुरुवात करतो. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच काय, तर कम्प्लिमेंटरी म्हणजे काय, तर कोटिकोण म्हणजे 90 अंश म्हणजे 90 डिग्री आले पाहिजे. आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर 180 अंश म्हणजेच 180 डिग्री आलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही कम्प्लिमेंटरी काढाल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, 90मधून हे 60 हे 60 वजा करावे लागतील. आणि जेव्हा सप्लिमेंटरी काढणार तेव्हा 180मधून हे 60 वजा करावे लागतील. तर अशी दोनदा आपल्याला कृती करावी लागणार आहे. सॉरी, आपल्याला इथे सोडवायचं नाही तर मेक पेअर म्हटलेलं आहे, म्हणजेच जोड्या बनवा असं म्हटलेलं आहे. तर आता हे जे दिलेले आहेत त्याच्यामधल्याच जोड्या बनवायच्या आहेत. तर बघा, आपल्याला पहिल्यांदा कोणत्या जोड्या बनवाव्या लागतील, कोणत्या जोड्या बनवाव्या लागतील, कोणत्या तर एकच जोडी बनवूया आपण इथे. कम्प्लिमेंटरीची एक आपण बनवूया आणि एक सप्लिमेंटरीची बनवूया. त्याच्यासाठी एक बॉक्स बनवून घेतो आणि आपण मग सोडवूया. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा बघूया अँगल, मेजर अँगल बी किती दिलेला आहे, 60 डिग्री. हा जो 60 डिग्री आहे त्याची कुणाबरोबर जोडी होऊ शकतो, इथे बघा कुणाबरोबर जोडी होते, 60 डिग्री. इथे बघा हा जो 60 डिग्री आहे, इथे लक्ष द्या इकडे. हा बघा इथे 120 म्हणजे 60 अधिक 120 किती होईल, 180. 180 म्हणजे कोणती जोडी होईल ही, सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच पूरक कोनांची. मग आपण इथे लिहिणार मेजर अँगल बी, मेजर अँगल जी. इथे सप्लिमेंटरीमध्ये लिहिणार. पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे मेजर अँगल बी अँड मेजर अँगल जी. मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता मापकोन बी आणि मापकोन जी. म्हणजे इथे अँड लिहिलेलं आहे, तिथे फक्त आणि असं लिहायचं, बाकी काही नाही. आता दुसरं घेऊया. एन 30 दिलेलं आहे. आता इथे 30 दिलेलं आहे एन. बघा
पुढे कोणता आहे हा जी. बघा 30 आणि 150 किती होतात, 30 आणि 150 180 होतात. मग आपण ही सुद्धा सप्लिमेंटरी अँगलचीच होते, 180 होतात दोघांचे, म्हणून सप्लिमेंटरी अँगलचीच होते, म्हणून मेजर अँगल एन आणि मेजर अँगल जे. दुसरी जोडी मिळालेली आहे, मेजर अँगल एन आणि मेजर अँगल जे, अशी जोडी आपल्याला मिळालेली आहे. आता तिसरी बघूया. हा झाला. आता हा 90 डिग्री, बघा 90 डिग्री वाय आहे आणि इथे ई आहे 0. 90 प्लस 0 किती होईल, 90 होईल. म्हणजे हा काय होईल, कोटिकोण, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे मेजर अँगल वाय आणि मेजर अँगल ई. हे आता आपल्याला मिळालेले आहे कम्प्लिमेंटरी म्हणजेच 90 अंश. मग ही जी आहे ती मेजर अँगल वाय आणि कोणती होती तर मेजर अँगल ई ही होती. इथे बघ, हा वाय आणि हा ई दोघी मिळून 90 अंश 90 डिग्री होतात, म्हणजे होतात कम्प्लिमेंटरी अँगल. हा घेतला आपण, हा सुद्धा घेतला, हा घेतला, हा सुद्धा झालेला आहे आपला. हा डी राहिला 75 आणि हा एफ राहिला 15. हा 75 आणि 15 किती होतात 90 अंश, म्हणजे हे काय होणार आहे कम्प्लिमेंटरी, म्हणजेच कोटिकोण. 90 अंश होतात म्हणजे कोटिकोण, म्हणजे मेजर अँगल डी आणि मेजर अँगल एफ. मग आपण इथे लिहिणार मेजर अँगल डी अँड मेजर अँगल एफ. तर अशा पद्धतीने आपण ही जोड्या बनवलेल्या आहेत, जोड्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर हे अशा पद्धतीने पेअर्स ऑफ कम्प्लिमेंटरी अँगल्स, त्याच्यामध्ये 2 जोड्या मिळाले, ह्यांची बेरीज 90 अंश होते, ह्यांची बेरीज 90 अंश होते. पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स, पूरक कोनांचे जोडे, ह्यांची बी आणि जीची बेरीज होते 180 अंश आणि एन आणि जेची बेरीज होते 180 अंश, म्हणजेच 180 डिग्री. तर हे होतं इथे. आपण हा दुसरा क्वेश्चन सोडवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सोडवायचा आहे तिसरा क्वेश्चन. तर आपण तिसऱ्या क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. चला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 3. तिसरा क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल XYZ मेजर अँगल Y इज 90 डिग्री, व्हॉट काइंड ऑफ अ फेअर डू अँगल X अँड अँगल Z मेक. म्हणजेच त्रिकोण XYZ मध्ये माप कोन Y बरोबर 90 अंश, तर कोन X व कोन Z कोणत्या प्रकारची जोडी असेल. आता याच्यासाठी आपल्याला त्रिकोणाचे गुणधर्म माहिती पाहिजेत. काय आहे त्रिकोणाचे गुणधर्म, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच आता त्यांच्या मापांची बेरीज 180 म्हणजेच 180 डिग्री असेल. त्याच्यातला एक जो कोन आहे अँगल वाय, तो किती आहे 90 अंशाचा. आता त्रिकोणाचे तिन्ही कोन किती होतात 180 अंशांचे होतात. तर मग जो उरतो आता त्याच्यातला एक 90 आहे, तर मग बाकीचे 2 कितीचे होतील, तर जे दोन्ही आहेत ते दोन्ही मिळून कितीचे होतील 90 अंशाचे. इथे आपण लिहू शकतो बघा, मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल वाय प्लस मेजर अँगल झेड इज 180. अँगल्स ऑफ अ ट्रायंगल किंवा त्रिकोणाचे कोन. त्रिकोणाचे कोन असं आपण इथे म्हणू शकतो. इथे बघा त्रिकोणाचे कोन आहेत एक्स वाय झेड, त्यांची बेरीज किती असते 180 अंश. कारण आपल्याला द्यावं लागतं म्हणून इथे कारण दिलेले आहे. का 180 अंश होते, तर त्रिकोणाचे तिन्ही कोन आहेत ते, आणि त्रिकोणाचे तिथे कोन आहेत म्हणून त्यांची बेरीज 180 अंश होते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण पुढे सोडूया. मेजर अँगल एक्स
प्लस वायचं माप दिलेलं आहे ते लिहून घ्या 90 आणि पुढे झेड 180 अंश होतो. आता इथे बघा 90 अंश इथे बेरीज करतो, बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर वजाबाकी करेल म्हणजे इथे ॲडिशन असेल तर ह्या साईडला सबट्रॅक्शन होते, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला उलटं होत असते. ॲडिशन असेल तर सबट्रॅक्शन असेल तर ॲडिशन, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन, म्हणजे बेरीज असेल तर वजाबाकी किंवा गुणाकार असेल तर भागाकार, असं बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला होत असतं. म्हणून हा इथे बेरीज करतो, ॲडिशन इकडे सबट्रॅक्शन होईल. म्हणून हा मेजर अँगल एक्स आहे तिथेच आहे, प्लस मेजर अँगल झेड आहे तिथेच आहे. हा मात्र आहे तो दुसऱ्या साईडला गेलेला आहे, हा इकडे गेलेला आहे इथे, म्हणून 90 डिग्री. मग आता हे बघा 180मधून 90 गेले, किती राहतात 90. एक्स प्लस मेजर अँगल झेड इज इक्वल टू 180मधून 90 गेले 180 मायनस 90 किती राहतात 90 अंश. आता ह्या दोघांची बेरीज 90 अंश आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची जोडी झाली ती, कोणती जोडी आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल, कोटिकोन, पेअर ऑफ कोटिकोन. मग तुम्ही तिथे लिहिणार काय लिहिणार, मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल झेड इज पेअर ऑफ कोणती, कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर कोणती जोडी झालेली आहे, कोटिकोनाची जोडी किंवा पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ती जर बेरीज 180 आली असती तर काय झाली असती, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल आली असते, म्हणजेच पूरक कोनांची जोडी आहे. परंतु इथे किती आहे 90 अंश आहे, म्हणून ती काय आहे, कोणती जोडी आहे तर कॉम्प्लिमेंटरी अँगलची जोडी आहे. तर अशा पद्धतीचा तिसरा क्वेश्चन होता. आता पुढचा क्वेश्चन आपण सोडवूया. चौथा क्वेश्चन आहे, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ द टू अँगल्स. कोटिकोन जोडीतील कोनांच्या मापातील फरक 40 अंश आहे, तर त्या कोनाची मापे काढा. आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोटिकोन. ते जे कोन आहेत ते आपण मानून घेऊया, समजा ते एक्स आणि वाय आहेत, ते काय आहेत कॉम्प्लिमेंटरी आहेत, एक्स प्लस वाय काय आहे ते कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कोटिकोन आहेत, म्हणजे त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 90 अंश. तुम्ही इथे लिहू शकता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स किंवा कोटिकोन असं लिहिणार. मग त्यांची बेरीज किती आहे 90 अंश. त्याच्यानंतर ह्याला आपण म्हणूया समीकरण 1 किंवा इक्वेशन 1. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे की त्या दोघांतील फरक म्हणजे काय तर वजाबाकी. मग ते दोघांची वजाबाकी किती आहे, मेजर अँगल एक्स मायनस मेजर अँगल वाय किती आहे, दोघांतील फरक किती आहे 40 डिग्री. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. हा 90 अंश का आला, कारण की ते कॉम्प्लिमेंटरी आहेत, कोटिकोन आहेत, म्हणून दोघांची बेरीज 90 अंश येते. आणि हा 40 का आला, तर आपल्याला इथे उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की दोघांमधला फरक म्हणजे वजाबाकी किती येते 40 अंश. आता ही दोन समीकरणं आहेत, त्यांची आपण काय करूया ॲडिशन. समीकरण 1 व 2ची बेरीज करू किंवा ॲडिशन आपण इथे करणार आहोत. मग करूया. इथे मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल वाय किती आहे 90 डिग्री प्लस मेजर अँगल एक्स मायनस मेजर अँगल वाय इज इक्वल टू 40 डिग्री. ही जी दोन इक्वेशन्स आहेत, या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन म्हणजे बेरीज केली. आता बघा
मेजर अँगल एक्स आणि मेजर अँगल एक्स, एक्स प्लस एक्स किती झाले, हा एक आणि हा एक किती झाले, हे 2 झाले. 2 मेजर अँगल एक्स झालं. आता इथे बघा हा वाय मायनस वाय काय झाला, 0 राहील, तो आपण इथे लिहिणार नाही. तर पुढे पुन्हा 90 प्लस 40, 90 अधिक किती, 90 अधिक 40 किती होतील, 130. तर ह्या पद्धतीने ते झालेलं आहे 130. आता इथे बघा हा 2 आहे, तो इथे ह्याला गुणतो, गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो. बरोबरच्या इकडनं गेल्यानंतर काय करेल, भागाकार, डिव्हिजन, मागे म्हटलं त्या पद्धतीने. म्हणून इथे मेजर अँगल एक्स हा 2 इकडे भागाकार करेल, 130/2. 2 आणि भाग देऊया आपण इथे. बघा बेसक 12 बरोबर ना, बेसक 12 इथे 1 उरतो, 10 होतील, 2×5 = 10. मेजर अँगल एक्स किती झाला, 65°. आता दुसरा कोण आहे, एकाचं माप काढले, दुसरा कोणाचं माप काढायचं आहे. मग इथे आपण म्हणणार इथे put x is equal to 65 in equation 1. x बरोबर 65 समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर ह्या पद्धतीने आपण इथे केलेलं आहे. आता इथे बघा समीकरण आपण पहिलं जे घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हे ठेवून घेऊया. पहिलं होतं हे आहे मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल वाय इज इक्वल टू 90°. हे पहिलं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये एक्स बरोबर 65 ठेवूया आपण इथे. 65 प्लस मेजर अँगल वाय इज इक्वल टू 90°. आता बघा 65 इथे बेरीज करतात, तिकडे जाऊन वजाबाकी करतील. मग करूया वजाबाकी. इथे बघा ह्या इकडे जाऊन वजाबाकी करणार, आलं म्हणजे किती राहतात, किती 25. वाय जी आहे, वायची जी व्हॅल्यू आहे ती किती काढली आपण 25. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यूसुद्धा आपण काढलेली होती, किती 65. 2 कोणांची माप आपल्याला विचारलेली होती. बघा 65 आणि 25 किती होतात, 90 होतात ना. म्हणजे ते काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच कोटिकोण आहेत. तर मग आपण ते लिहिणार, काय लिहिणार, मेजर्स ऑफ गिवन अँगल्स आर 65° अँड 25°. दिलेल्या कोणांची मापे 65° व 25° असतील. ह्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल सोडून दाखवलेले आहे ते तुम्हाला कदाचित कठीण वाटू शकतं, कारण की अशा पद्धतीची एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला येत नाहीत. ती जरा मोठे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला थोडीशी कठीण वाटू शकतात. परंतु आत्ता 7वीला जरी ही एक्झाम्पल्स नसली तरी अशा पद्धतीची एक्झाम्पल्स तुम्हाला पुढे भरपूर सोडवायला येऊ शकतात. त्याच्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे ते समजलं नसेल तर रिपीट करून पुन्हा 2-3 वेळा बघा, म्हणजे निश्चितच तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने सोडवायचं ते. तर ही जी मापं आहेत ते आपण मापं काढलेली आहेत. 4था क्वेश्चन सोडवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा 5वा आपण क्वेश्चन घेणार आहोत. ते 5वा क्वेश्चन बघा, क्वाड्रिलॅटरल PTNM म्हणजेच चौकोन PTNM इज अ रेक्टँगल. राईट द नेम ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. चौकोन PTMN हा आयत आहे, तर पूरक कोणांच्या जोड्याला पूरक कोण किंवा सप्लिमेंटरी अँगल म्हणजे किती 180°. आणि हा काय आहे, काटकोन रेक्टँगल. काटकोणमध्ये किंवा रेक्टँगलमध्ये प्रत्येक कोण किती अंशाचा असतो, 90 90°.
म्हणजे हा 90 अंशाचा आहे, हा 90 अंशाचा आहे, हा 90 अंशाचा आहे, हा 90 अंशाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही जोडी लिहिता येऊ शकते. कोणाचीही बेरीज केली तरी 180 अंश येऊ शकते. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता अँगल पी अँड अँगल एम, किंवा अँगल एम अँड अँगल एन, किंवा अँगल एन अँड अँगल टी, किंवा अँगल टी अँड अँगल पी, किंवा अँगल पी अँड अँगल एन, किंवा अँगल टी अँड अँगल एम. अशा पद्धतीने कोणत्याही जोड्या लिहू शकता. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही जोड्या लिहिता येऊ शकतात. तुम्हाला जेवढ्या सुचतील तेवढ्या 1-2 जोड्या तुम्ही लिहायच्या आहेत. सोपं आहे, ते मी तुम्हाला सोडवून देत नाही, ते तुम्ही सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आपण 6वा क्वेश्चन घेऊया. सुरुवातीला मी इथे तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण सोडवूया. इफ द मेजर अँगल ए इज 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द कम्प्लिमेंट्स ऑफ ए. म्हणजे काय आहे बघा, कम्प्लिमेंट्स ऑफ ए, एचा कम्प्लिमेंट. आता एचा कम्प्लिमेंट काय असणार आहे? एचा कम्प्लिमेंट म्हणजे कोटिकोण. एचा कोटिकोण काय असणार आहे? कोटिकोण म्हणजे 90 अंश, 90 डिग्री. मग हा जो ए आहे म्हणजे 70 आहे, त्याचा कोटिकोण आहे 90 डिग्री. 90 अंश करायचा आहे, म्हणजे अजून किती येतील? 20 येतील. म्हणजेच कम्प्लिमेंट ऑफ ए किती येईल? 20 डिग्री. बरोबर आहे. आता हा 20 आला, ह्या 20चा सप्लिमेंट आपल्याला घ्यायचा आहे. सप्लिमेंट म्हणजे काय? पूरक कोण, म्हणजे 180 अंश. म्हणजे आपल्याकडे इथे 20 आहेत, 20 आहेत, आणि 180 करायचे आहेत, म्हणजे आपल्याला अजून किती लागतील? 160 लागतील. बरोबर ना? ह्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. तर मग चला आपण हे सोडवूया. बघा, कम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे एचा कोटिकोण. कोटिकोण म्हणजे 90 अंश. बरोबर. एचं माप किती आपण बघितलं पुस्तकामध्ये, किती होतं ते? 70 होतं. म्हणजे किती झालं? 90 - 70 किती झालं? 20. किती झालं ते? 20 अंश. म्हणजे कम्प्लिमेंट ऑफ ए किती आलं? 20 डिग्री. म्हणजे एचा कोटिकोण किती आला? 20 डिग्री. आता सप्लिमेंट ऑफ 20 डिग्री. सप्लिमेंट ऑफ 20 डिग्री किंवा 20 डिग्री अँगल, 20 अंश कोणाचा? पूरक कोण. आता सप्लिमेंट म्हणजे काय आहे? 180 अंश. आणि हे माप किती आहे आपलं? 20 डिग्री. म्हणजे हा किती आला? 160, 160 अंश. म्हणजेच हा जो आहे तो सप्लिमेंट किती येईल? 160. आपलं उत्तर किती आलेलं आहे? 160. हे गणित थोडंसं फिरवून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे पटकन लक्षात येणार नाही तुमचं. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सोपं आहे, 2 स्टेपमधलं सोपं एक्झाम्पल आहे, पण जरा फिरवून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही. पहिल्यांदा तर एचा जो कम्प्लिमेंट आहे तो काढायचा आहे, आणि जो कम्प्लिमेंट काढलेला असेल त्याचा सप्लिमेंट काढायचा आहे. एचा सप्लिमेंट आपल्याला काढायचा नाही, एचा कम्प्लिमेंट काढायचा, आणि जो कम्प्लिमेंट काढलेला असेल त्याचा सप्लिमेंट काढायचा. म्हणजे एचा कोटिकोण काढायचा, आणि जो कोटिकोण काढलेला असेल त्याचा पूरक कोण काढायचा आहे. अशा पद्धतीचं ते एक्झाम्पल होतं, 6वं एक्झाम्पल. आता आपण घेऊया 7वं एक्झाम्पल. बघा, 7वं आहे, इफ मेजर अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स अँड मेजर अँगल बी इज x + 20 डिग्री, देन व्हॉट वूड बी मेजर अँगल ए. म्हणजेच कोन ए व कोन बी हे पूरक कोन आहेत, आणि माप कोन बी बरोबर x + 20 अंश. तर माप कोन ए किती असेल? आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोन, म्हणजे किती बेरीज झाली पाहिजे? 180 अंश. म्हणून आपण इथे लिहिणार मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज 180 डिग्री. काय म्हणणार इथे? सप्लिमेंटरी अँगल, किंवा मराठीमध्ये लिहिताना लिहिणार पूरक कोन किंवा पूरक कोनाची जोडी, असं तुम्ही लिहू शकता. 180 अंश येऊ शकते. त्याच्यातला हा जो बी आहे
तो किती आहे एक्स प्लस 20. मग आपण इथे लिहिणार मेजर अँगल ए प्लस एक्स प्लस 20 एक्स अधिक 20. हा जो बी आहे हा बी तो काय आहे एक्स अधिक 20. मग बीचं जे माप आहे ते इथे लिहिलं बरोबर 180. आत्ता हा जो आहे तो आपण काय करणार इकडनं घेणार. बघा इथे बेरीज करतो, इकडे काय करेल वजाबाकी 180 वजाबाकी करतो -20. हा एक्ससुद्धा बेरीज करतो -x. हा मेजर अँगल ए इथे आहे. मग आता इथे 180 - 20 160 -x ह्या पद्धतीने झालेलं आहे. तर मेजर अँगल ए आता इथे पुढे वजाबाकी होते का तर होत नाही. मग हे तसंच राहील. मेजर अँगल ए किती झाला 160 डिग्री -x डिग्री एवढं त्याचं उत्तर येतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला मेजर अँगल ए विचारलेला होता तो आपण इथे काढलेला आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेटसुद्धा आपण इथे पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे हे आपण प्रॅक्टिस सेट घेतलेला आहे त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करत राहायची आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. आता इथे आपण थांबूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, होमवर्क करा. पुढच्या तासाला आपण पुढचा अभ्यास करूया. धन्यवाद.